राज्यामध्ये 29 महानगरपालिकांमध्ये निवडणुका होत आहेत. 29 महानगरपालिकांमध्ये निवडणुका होत असताना अद्यापर्यंत 67 जण बिनविरोध निवडून आले आहेत. या बिनविरोध निवडून आलेल्यांच्या निवडीची चौकशी आता राज्य निवडणूक आयोग करणार आहे आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडीची घोषणा केली जाणार नाही, अशा प्रकारची घोषणा देखील निवडणूक आयोगाने केली आहे. जे बिनविरोध निवडून आले आहेत त्यांनी दबाव आणि आमिषाचं राजकारण केलं होतं का, याची देखील चौकशी आता निवडणूक आयोग करणार आहे. राज्यभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 45, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि शिवसेनेचे 19 जण बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे या सगळ्या निवडींची आता राज्य निवडणूक आयोग चौकशी करणार आहे. दरम्यान अशा पद्धतीने चौकशीचा फक्त फार्स करू नये तर सखोल चौकशी करावी, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.